बीडच्या जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 1 महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल आहे। मात्र या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला अटक केली जात नाही। तो अद्यापर्यंत फरार आहे आणि त्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आता जाधवर कुटुंबीय आणि नातेवाईक जे आहेत ते बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर ठिय्या मांडलेला आहे। आमरण उपोषण या ठिकाणी त्यांच्या पत्नीसह छोट्या छोट्या मुलांनी सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी आता पोलीस प्रशासनाकडून त्यांची समजूत काढली जात आहे। आमरण उपोषण जे सुरू केलं आहे त्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा देखील पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत कुटुंबीय आणि सचिन जाधवर यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल, तुम्ही आज या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहात, नेमक्या तुमच्या आजच्या काय मागण्या आहेत? माझी मागणी काहीच नाही, आरोपीला आज अटक व्हावी एवढीच मागणी आणि मी त्याच्यासाठीच आज इथं बसले उपोषणासाठी। कारण की मी 15 दिवस वाट बघितली जामीन फेटाळून पण आजपर्यंत आरोपीवर काहीच ॲक्शन घेतली नाही। आता उपोषण याच्या आता तुम्ही इथं उपोषणासाठी किती लोक बसलेला आहात? पोलिसांकडून या ठिकाणी तुमच्याकडे वेळोवेळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो, काय सांगितलं जाते? तपासाबाबतची माहिती दिली जाते? इथे हे सगळे माझे नातेवाईक आणि माझी मुलं हे सर्वजण आम्ही सोबतच आहेत उपोषणासाठी। पण पोलीस प्रशासनाकडून फक्त तपास चालू आहे एवढं सांगितलं जातं आहे। आम्हाला असं शब्द सुद्धा दिले नाही की आम्ही एवढ्या तासात अटक करू, तेवढ्या तासात आश्वासन देत नाहीत आम्हाला। आता काय बऱ्याच वेळापासून पोलीस तुमच्याकडे वेळोवेळी येत असल्याचं पाहायला मिळतं, नेमकं त्यांचं आता काय म्हणणं येत आहे? सर त्यांचं म्हणणं काहीच नाही। आमच्याकडे छोटे मुलं आणि काही पेशंट असल्यामुळे आम्ही मंडप केला होता सावलीसाठी, तर त्यांनी म्हणणे की तुमच्यावरच गुन्हा दाखल केला जाईल, म्हणजे मंडप ठोकला म्हणून। पण यांनी आरोपीला पाठीशी घालतात आणि जे न्याय मागण्यासाठी आलेत त्या फॅमिलीसोबत तुम्ही असं का वागताय? म्हणजे आरोपीला पूर्ण पाठबळ आहे पोलिसांचं ते, म्हणजे आणि ज्याच्यासाठी न्याय मागायला आले त्यांच्यासाठी काहीच नाही। कारण की त्याच्यामध्ये जर समजा आणि आरोपीला सांगतात की आरोपीची बायको हार्ट पेशंट आहे हे, आणि आज माझे नातेवाईक आले ह्याच्यामध्ये 80 ते 90% लोक हार्ट पेशंट आहे, ह्यांची का काळजी घेतली जात नाही? आरोपीला का पाठीशी घातलं जाते? आता तुम्ही या संदर्भात जो तपास होतोय त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? आरोपी तर फरार आहे, मात्र इतर जो काही तपास आहे या संपूर्ण प्रकरणाचा त्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? नाही सर, बिलकुल मी समाधानी नाही। मला डिटेल कुठलं भेटलेलं नाही, फॉरेन्सिकचा रिपोर्ट अजून नाही, फिंगरप्रिंट्सचा रिपोर्ट नाही आहे। ज्या वस्तू मला अपेक्षित होतं की फॉरेन्सिकनं त्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं, जसं की गाडीमध्ये पाईप होता त्या गोष्टी त्यांनी ताब्यात घ्यायला, त्याच्यावर फिंगरप्रिंट्स कुणाचे आहेत हे चेक करायला हवं होतं ना। तो पाईप मला घरी दिसला गाडी वॉश करायला घेतल्यानंतर, मग तो त्यांनी ताब्यामध्ये घ्यायला पाहिजे होता। तपास जर तुमचा समाधानकारक होत नसेल तर तुम्ही विशेष यामध्ये तपास व्हावा किंवा पारदर्शकपणे व्हावा यासाठी काय मागणी करणार? हो सर, माझी मागणी एवढीच आहे, आरोपीला तात्काळ अटक करून SIT स्थापन करून द्यावी। नक्कीच, धन्यवाद। आपल्यासोबत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर होत्या, ज्यांनी आता या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात पारदर्शक तपासासाठी SIT गठीत करावी आणि आरोपीला तात्काळ अटक करावं अशी देखील मागणी केलेली आहे। दरम्यान या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आज सकाळपासून त्या आमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।